नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेसाठी ज्यांनी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज केला आहे, तुमचं JNM असो, ANM असो किंवा BSc नर्सिंग झालं असेल, तर सर्वांसाठी हे प्रश्न उपयोगी आहेत। असं नाही आहे की या पदासाठी वेगळे त्या पदासाठी वेगळे वगैरे असतील, तर सगळ्यांसाठी ऑलमोस्ट जो टेक्निकलचा भाग आहे, नॉन टेक्निकलचा भाग आहे, तो सहसा सर्वत्र सारखाच आहे। झाला तर थोडाफार बदल होईल। बदल म्हणजे काय की JNM साठी थोडं म्हणजे इंग्रजीमध्ये विचारले जातात हे BSc नर्सिंग वाल्यांसाठी, बाकी ANM चे जे काही तांत्रिक आहेत ते मराठीमध्ये असतात। बाकी थोडाफार जर बदल झाला म्हणजे JNM चे डीप मध्ये असतात। सो काही सर्वत्र म्हणण्यापेक्षा JNM आणि ANM मध्ये ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा एक 60 ते 70% टेक्निकलचा सारखाच भाग आहे। ओके, सो तुमच्याकडे जर JNM ANM चे दोन्हीपैकी नोट्स वगैरे असतील तर तुम्ही ते फॉलो करू शकता, हेही तुम्हाला सांगतोय। पैसे वगैरे वेस्ट नका घालू। बाकी ज्यांना कुणाला MCQs वगैरे हवे असतील या पदासाठी आवश्यक असलेले, सो ॲज इट इज माझ्याकडे उपलब्ध आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय। सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी आत्ता संपर्क करून घेऊन आजपासून तयारीला लागा। एक्झाम डेट आल्यानंतर तयारीला लागतो या भावनेनं जर असाल तर तुमचा एकच विषय कव्हर होणं अशक्य होईल। असो, पाहूयात पहिला प्रश्न, ती गर्भवती महिलेला दररोज लोहाची किती प्रमाणात आवश्यकता वगैरे असते? तर गर्भवती महिलेला जे आहेत ते जवळपास ज्या लोहाच्या वगैरे गोळ्या असतात त्या 26 ते 27 26 ते 27 मिलीग्राम प्रति दिवस त्या गोळ्या घेणं आवश्यक वगैरे असतं। ओके, परत कोणत्या स्थितीमध्ये हातात व हाताच्या मनगटात सुन्नपणा व मुंग्या येणे व वेदना होतात? तर अशा पद्धतीचे जे काही सिम्पटम्स असतात ना, ते तुम्हाला कार्पल टनल सिंड्रोम या आजारामध्ये वगैरे दिसतात। ओके, आता हे जे आहे ते टार्सल टनल सिंड्रोम मध्ये हेच अशा पद्धतीने हे जे पायामध्ये आणि हाताच्या मनगटात सुन्नपणा मुंग्या येणे वगैरे असतं ना, तर तेच तुमच्या पायात किंवा पायाचा जो काही घोटा वगैरे असतो किंवा ज्याला एडी आपण म्हणतो, त्यासोबत पायाच्या घोट्यामध्ये सुन्नपणा आणि मुंग्या येणे, जर पायाचा विचार केला असेल किंवा पायात होणारी ही सिम्पटम्स वगैरे असतील तर त्याला टार्सल म्हणतात। लक्षात ठेवा, पायामध्ये, आणि हे झालं हातामध्ये। ओके, परत बेल्स पाल्सी हा जो काही विकार आहे, हा जो काही आजार आहे, तो स्पेशली करून तुमच्या चेहरा जो असतो त्याच्या एका बाजूला अशक्तपणा वगैरे येतं। ओके, अशक्तपणा म्हणण्यापेक्षा त्याला आपण म्हणू शकतो की झुकलेला वगैरे म्हणू शकता। त्याच्यासोबत आता याला एक दुसरं म्हणजे टर्म आहे जे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, एडिओपॅथिक। ओके, एडिओपॅथिक हे अशा पद्धतीनं एडिओपॅथिक त्याला फेशियल पॅरालिसिस या नावानं ओळखतात बरं, फेशियल पॅरालिसिस। ओके, तर हे सगळं का सांगतोय नोट डाऊन करून घ्या, कारण का तुमचा सिलेबस फार मोठा आहे। सो एका प्रश्नातून आपले 4 ते 5 प्रश्न कव्हर होतील अशा पद्धतीने इथं कव्हर करेन। सगळे प्रश्न इथूनच कव्हर होतील या भावनेनं बिलकुल राहू नका। त्यामुळे तुम्हाला सांगतोय, टेक्निकल नॉन टेक्निकलचे PDF आत्ता घ्या आणि आजपासून तयारीला लागा। असं नाही आहे की फक्त एकाच महानगरपालिकेला उपयोगी पडतील। महाराष्ट्रातल्या ज्या काही एक्झाम तुमच्या होतील, JNMच्या असो, ANMच्या असो, BSc नर्सिंगच्या असो, तर त्या सर्व परीक्षात हे तुम्हाला उपयोगी पडेल। आणि ज्या काही रिसेंटली नवी मुंबईच्या एक्झाम झाल्यात, तर JNM मध्ये ANM मध्ये जशाच तसे प्रश्न खूप सारे आलेले आहेत। सो तुम्हाला विनंती आहे, जे महत्त्वाचं मटेरियल आहे ते वाचा अगोदर। ओके, परत पुढे बघा, एकच मिनिट। तर इथं काय विचारलंय की निरोगी माणसाच्या जे आहेत ते जवळपास बघितलं तर 100 ml रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वगैरे किती असतं? ग्लुकोज म्हणजे तुमच्या रक्तात असणारी साखर। लक्षात ठेवा, जर त्याचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला ब्लड शुगर वगैरे होतं, सगळ्यांना माहीत असेल। त्याच्यासोबत हे जर प्रमाण वगैरे नियंत्रित करण्यासाठी एक प्री माहिती वगैरे लक्षात असू द्या, इन्सुलिन नावाचं संप्रेरक आपल्या शरीरामध्ये असतं, ते नियंत्रित करत असतं। तर आता जर बघितलात की निरोगी माणसाच्या 100 ml रक्तात जे आहे ते ग्लुकोजचं काय म्हटलंय प्रमाण, तर हे 80 ते 100 मिलीग्राम जे आहे ते एवढं जे आहे ते त्या रक्तामध्ये
असतं प्रति 100 मिलीलिटरमध्ये. ओके, नोट डाऊन करून घ्या. आणि आता याच्याबद्दल जर सांगायला गेलो, समजा तुम्ही जर जवळपास 8 तास वगैरे जर उपवास ठेवलास, ओके, फास्टवर असाल, उपवास वगैरे, तर 8 तासानंतर किंवा 8 तास तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, तर त्या 8 तासानंतर तुमचं जे ब्लड शुगर असतं ते जे आहे ते 100 पेक्षा कमी असतं, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही जेवण वगैरे केलात तर जेवणानंतर 2 तासामध्ये जवळपास 140 mg पर डेसिलिटर वगैरे हे याच्यापेक्षा कमी असतं, म्हणजे 140 एवढं लक्षात जरी ठेवला तरी चालेल. ओके, आणि हेच जर तुमच्या याच्यामध्ये हे रक्तातली जर पातळी वगैरे या ग्लुकोजची वाढली तर त्याला एक स्पेशल टर्म्स आहे, लक्षात ठेवा. तर ते फार मोठं आहे, त्याच्यामुळं पाहून घ्या. हायपर एवढं लक्षात ठेवा. परत ग्लायसेमिया. ओके, हा, हे या नावानं याला ओळखतात. जर तुमच्या शरीरामध्ये रक्तातली जी काही पातळी आहे साखरेची ती जर उच्च पातळी असेल तर त्याला या टर्मने ओळखलं जातं. ओके, हे नोट डाऊन करून घ्या. आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. अशाच पद्धतीची सिरीज तुम्हाला परीक्षेपर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, परत पिण्याच्या पाण्यामध्ये दर लिटरला डॅश इतक्या प्रमाणात फ्लोराईड हे द्रव्य असणे आवश्यक असतं. तर जे काही फ्लोराईड असतं ना, म्हणजे ते एक पोषक तत्व आहे, तर ते पिण्याच्या पाण्यामध्ये जवळपास 0.5 ते 0.8 mg जे आहे ते असणं आवश्यक वगैरे असतं. स्पेशली जर सांगायला गेलं तर ते एवढं प्रमाण वगैरे आहे. आणि हे बघा, लक्षात ठेवा, जर समजा 1.5 पेक्षा जर जास्त असेल तर हे तुमच्या आरोग्याला हानिकारक मानतात. हे नोट डाऊन करून घ्या. ओके, फ्लोराईडचं प्रमाण प्रति लिटर सांगतोय 1 लिटरमध्ये, तर एवढा असणं आवश्यक आहे. परत पुढे बघितलं की प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील सामान्य पोटॅशियमची पातळी, तर रक्तातलं जे काही महत्त्वाचे घटक आहेत, जसं HB बघितलं, RBC वगैरे बघितलं, परत तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, ॲज इट इज त्यांची संख्या वगैरे काय काय असतं ते सगळं विनंती आहे एकदा पाहून घ्या प्लीज. ओके, हा तुम्हाला सांगतोय हे सगळं परीक्षेमध्ये विचारलेले असे हे प्रश्न आहेत, परत परत होणारे असे प्रश्न आहेत, त्यामुळे हे सगळं इन डिटेल सांगणं माझं कर्तव्य आहे, त्याला फॉलो करणं तुमचं कार्य आहे. ओके, सो बघा, आता बेसिकली जर बघितलं की जे काही रक्तातलं पोटॅशियमचं प्रमाण आहे प्रति लिटरला म्हणू शकता, तर ते जवळपास 3.5 ते 5.2 इक्वल हे अशा पद्धतीनं ते असतं. ओके, हा, तर नोट डाऊन करून घ्या. आता समजा याचं जर प्रमाण जर उच्च असेल, या पोटॅशियमचं प्रमाण याच्यापेक्षा मर्यादेपेक्षा समजा 5.2 पेक्षा जर प्लस असेल तर त्याला हायपरक्लेमिया या नावानं ओळखलं जातं. ओके, हायपरक्लेमिया, हा, हे सगळं नोट डाऊन करून घ्या. आणि जर कमी असेल रक्तामध्ये याचं प्रमाण तर त्याला हायपोक्लेमिया या नावानं ओळखलं जातं. ओके, हायपोक्लेमिया लक्षात ठेवा. हायपर म्हणजे जास्त, हायपो वगैरे क्लेमिया जर बघितलं तर ते कमी म्हटलं तर ते हायपो वगैरे म्हणू शकता. ओके, हे हायपर टेन्सिव्ह वगैरे ते तापासाठी वगैरे वापरतो ना, ते हायपर लक्षात ठेवा फक्त. हायपर म्हणजे जास्त. परत इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देताना किती अंशाचा? इंट्रामस्क्युलर म्हणजेच तुमच्या स्नायूमध्ये देण्यात येणारा जो काही असतो तो जो आहे तो 90 अंशाचा असतो. परत तुमचं त्वचेखाली ज्याला आपण सबक्युटियस म्हणतो, तर ते त्वचेखाली जो देतो ना, तर त्वचेखाली देण्यात येणारा इंजेक्शन 45 अंशाचा असतो. आणि जो काही त्वचेत देतो ना आपण इंट्राडर्मल वगैरे म्हणून, तर ते त्वचेत देण्यासाठी आपल्याला एक 5 ते 15 अंशाचा कोन, तो कोन करावा लागतो. ओके, अशा पद्धतीने लिहून घ्या. परत पुढं जर बघितलं, हे काही प्रश्न आहेत जीकेचे. मौर्य साम्राज्यात शेवटचा जो काही आहे तो जो आहे तो बृहद्रथ नावाचा राजा होता. हा, हे लक्षात ठेवा. आणि हे सुद्धा कव्हर करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जवळपास एक 80 गुणांसाठी नॉन टेक्निकल आहे, त्याच्यासाठी सरावासाठी हे सगळे प्रश्न ॲड केलेत बरं. TCSनं रिपीट केलेले तुमच्या लेवलचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत स्टडी मटेरियलमध्ये. तर बृहद्रथ हा मौर्य साम्राज्यात शेवटचा राजा होता. याचं वध ज्यानं केलंय ते पुष्यमित्र शुंगनं केलंय. आणि हाच कोण होता? याचा सेनापती होता. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीनं.
परत मौर्य साम्राज्याची स्थापना वगैरे कोणी केली तर चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. हे सगळं नोट डाऊन करून घ्या. परत त्याच्यामध्ये याची स्थापना वगैरे इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 पर्यंत हे यांचं राजकारभार वगैरे होतं. परत 2011च्या जनगणनेनुसार शहरी भागात जर बघितलं तर 31.16% एवढं प्रमाण होतं. परत राष्ट्रपतींना बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलं तर बडतर्फी करण्याचं जे काही अधिकार वगैरे आहेत ना ते स्पेशली करून संसदेला आहेत. बाकी काही डाऊट असतील कमेंटमध्ये विचारू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचे हे प्रश्न होते. बाकी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा आणि मी डेली भाग अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय बट तुमचा याला प्रतिसाद आवश्यक आहे. जर तुम्हाला हे भाग आवडत असतील तर लाईक वगैरे करून द्या आणि शेअर करून द्या. जेवढे लाईक जेवढे जास्त असतील त्या पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करेन. धन्यवाद.